सिंह रास सप्टेंबर 2026 राशीफळ. साम्राज्य विस्तार, राजाश्रय आणि प्रचंड धनयोगाचा सुवर्ण काळ. सिंह राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 महिना तुमच्या आयुष्यात तुमचा राजेशाही रुबाब आणि किंग साइज लाईफ परत आणण्यासाठी येत आहे. सिंह रास ही स्वतः राजाची रास आहे आणि या महिन्यात तुमचे ग्रह तुम्हाला एका खऱ्या राजासारखा मान सन्मान, अधिकार आणि अफाट धनसंपत्ती मिळवून देणार आहेत. 17 सप्टेंबर पर्यंत तुमच्या राशीत स्वराशीचे सूर्यदेव पहिल्या घरात विराजमान राहून तुम्हाला अफाट तेज, नेतृत्व गण देणार आहेत. 7 सप्टेंबरला तुमच्या दुसऱ्या घरात बुध स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करून अत्यंत शुभ धनयोग निर्माण करणार आहे. 2 सप्टेंबरला तिसऱ्या घरात स्वराशी आणि शुक्र आणि त्याचबरोबर 18 सप्टेंबर पर्यंत 11व्या घरात मंगळाचे भ्रमण तुमच्या इच्छापूर्तीची नवीन शिखर गाठून देणार आहे. चला तर मग आपण याविषयी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सिंह राशीचे व्यक्तिमत्व कसे असते, तर सिंह राशीच्या जातकांना तुम्ही राशीचक्रातील 5वी अग्नितत्वाची आणि ग्रहांचा राजा सूर्यदेवाच्या अधिपत्याखाली येणारी रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे, तर तो राजेशाही राहणीमान, रुबाब आणि जन्मजात नेतृत्व गुण, विशाल हृदय, औदार्य आणि इतरांचं संरक्षण करण्याची हमी, लीडरशिप क्वालिटी, स्वाभिमान, आत्मसन्मान आणि आपल्या शब्दावर ठाम राहणे, कोणत्याही संकटात न घाबरता सिंहासारखी छाती ठोकून उभे राहणे. तुमची हीच हिंमत आणि हीच क्वालिटी आणि राजेशाही वृत्ती या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला जगत जेते बनवणार आहे. सप्टेंबर महिन्याचा महामंत्र आहे आत्मविश्वास आणि न्यायाची साथ. असेल तर राजाला आपलं साम्राज्य जिंकण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे प्रभुत्व. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत पहिल्या घरातील स्वराशीचा सूर्य, दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध, तिसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र. सूर्याचे स्वतःच्या राशीत असणे तुमच्या व्यक्तिमत्वाला विलक्षण तेज आणि अधिकार प्रदान करेल, तर दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध तुमची तिजोरी पैशांनी भरून टाकण्याचं काम करणार आहे. परंतु या सप्टेंबर महिन्यात या 5 चुका नक्की तुम्हाला टाळायच्या आहेत. पहिली चूक आहे अहंकार, इगो आणि घमंड. राजेशाही रुबाब ठेवा, पण इतरांचा अपमान किंवा अहंकार दाखवणे टाळा. दुसरी चूक तुम्हाला करायची नाही, तर अति आत्मविश्वास. सर्व काम माझ्याशिवाय होऊ शकत नाही या भ्रमात राहू नका. सहकार्यांचं ऐकून घ्या. तिसरी चूक उतावळेपणे पैसे उडवणे, दिखाव्यासाठी किंवा लक्झरी गोष्टीवर प्रमाणाबाहेर खर्च करू नका. चौथी चूक आहे कामाचा अधिकार दुसऱ्याला देणे, आपल्या महत्वाच्या कामांची जबाबदारी स्वतः सांभाळा. पाचवी चूक राहणार आहे तुमच्या स्वतःच्या रागावर नियंत्रण न ठेवणे, विशेषतः कौटुंबिक चर्चेदरम्यान भाषेचा ताबा तुम्ही सुटू देऊ नका. धन, कुटुंब, वाणी. सिंह राशीच्या जातकांनो, 7 सप्टेंबरला तुमचे लाभेश बुध तुमच्या दुसऱ्या घरात कन्या राशीत उच्चीचा होत आहे. 17 सप्टेंबर नंतर सूर्यदेव तिथे प्रवेश करून बुधादित्य राजयोग बनवत आहे. पैशाचा ओघ वाढणार आहे. अचानक मोठा धनलाभ, नवीन उत्पन्नाचे मार्ग आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळणार आहे. वाणीमध्ये प्रचंड गोडवा, प्रभाव येईल. तुमचं एक बोलणं लोकांवर मोहिनी घालेल. कुटुंबात तुमचे वर्चस्व वाढेल. कौटुंबिक वादावर सोयीस्कर तोडगा निघेल. पराक्रम, परिश्रम, प्रवास. 2 सप्टेंबरला तुमच्या पराक्रमेश शुक्र तिसऱ्या घरात तुळ राशीत स्वराशीत प्रवेश करत आहे. तुमचा पराक्रम, कलात्मकता आणि नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती तुम्हाला प्रचंड यश देणार आहे. मीडिया, कला, अभिनय आणि लेखनाशी संबंधित जातकांना मोठी लोकप्रियता मिळेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे आणि छोटी मोठी प्रवासाची यात्रा देखील सत्र अत्यंत आनंददायक आणि फायदेशीर ठरणार आहे. वास्तुवाहन आई. 12व्या घरातील उच्चीच्या गुरुची 5वी शुभदृष्टी तुमच्या 4थ्या घरावर पडत असल्यामुळे आणि चतुर्थेश मंगळ लाभ स्थानात असल्यामुळे घरातील वातावरण अत्यंत आध्यात्मिक, शांत आणि समृद्ध राहील. नवीन प्रॉपर्टी, वास्तू, जमीन किंवा आलिशान गाडी खरेदीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आईच्या आरोग्यासाठी उच्च गुरुचे आशीर्वाद लाभतील.
तिचे मार्गदर्शन आणि शुभ आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. शिक्षण, प्रेम आणि संतती या संदर्भात सप्टेंबर महिन्यामध्ये खास माहिती काय आहे ते पाहूया. 5व्या घरातील गुरुची दृष्टी असल्याने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होईल. स्पर्धा परीक्षा, मॅनेजमेंट, सिव्हिल सर्व्हिस आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. प्रेम आणि विवाह. 3ऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि 1ल्या घरातील सूर्य तुमची लव्ह लाईफ अत्यंत रोमॅन्टिक आणि आकर्षक बनवणार आहे. जे लग्नासाठी उत्सुक असणार आहेत त्यांच्यासाठी उच्च कुळातील किंवा प्रतिष्ठित घराण्यातील जोडीदार मिळण्याचे योग आहेत. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. सिंह राशीच्या जातकांनो, जेव्हा कोणी तुमच्या आत्मसन्मानाला आव्हान देतं, तेव्हा तुम्ही शांत राहून आपल्या यशाने उत्तर देता की त्या क्षणी आक्रमक होऊन सामना करता? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज आणि स्पर्धक याविषयी थोडीफार आपण माहिती घेऊया. 1ल्या घरात स्वराशीचा सूर्य असल्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे, कणखर आणि ऊर्जादायी राहणार आहे. मन प्रसन्न, मजबूत आरोग्य आणि राजशाही विचार हे यशस्वी आयुष्याचे गमक आहे. जुने आजार पूर्णपणे पळून जाणार आहेत. डोकेदुखी किंवा डोळ्यांची थोडी काळजी घ्यायची आहे. प्रतिस्पर्धी आणि शत्रू तुमच्या समोर टिकवू शकणार नाही. तुमचा धाक कार्यक्षेत्रामध्ये कायम राहणार आहे. नोकरी, व्यवसाय. 17 सप्टेंबर पर्यंत 1ल्या घरात सूर्य आणि 10व्या घरावर शनी बुधाचा प्रभाव तुम्हाला कायमच्या ठिकाणी बॉस बनवून ठेवेल. पदोन्नती, पगारवाढ, सरकारी कामांमध्ये मोठे यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यापारी वर्ग. 11व्या घरात 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ आणि 2ऱ्या घरात उच्चीचा बुध व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ घेऊन आलेला आहे. नवीन बिझनेस व्हेंचर्स, ट्रेडर्स, मोठ्या डील्स पूर्ण होऊन अफाट नफा होईल. सिंह राशीच्या जातकांनो, पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे सर्व जगाचे आत्मकारक आणि प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत. भगवान श्रीरामाचा सूर्यवंश हा सत्य, पराक्रम आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. सूर्यवंशातील राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तपश्चर्या करून स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणले. त्यांच्या या जिद्दीने आणि पराक्रमाने अशक्य गोष्ट शक्य झाली. सिंह रास ही सूर्यदेवांचीच रास आहे. या महिन्यात 1ल्या घरातील सूर्य आणि 2ऱ्या घरातील उच्चीचा बुध तुम्हाला राजा भगीरथासारखी अढळ जिद्द आणि अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रदान करत आहे. तुमच्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. जेव्हा राजा स्वतः मैदानात उतरतो तेव्हा संपूर्ण प्रजा त्याच्या पाठीशी उभी राहते. हा महिना तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याचा आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये महिला वर्गांसाठी हा महिना कसा जाणार आहे ते पहा. माझ्या प्रिय भगिनींनो, स्वराशीचा सूर्य आणि 3ऱ्या घरातील शुक्र महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि सौंदर्य निर्माण करेल. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी आणि सन्मान मिळेल. राजकीय क्षेत्रात, त्याचबरोबर सामाजिक किंवा प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचा विशेष गौरव होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशीचे मासिक राशी भविष्य, वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. ज्येष्ठ नागरिकांसाठी सप्टेंबर महिना कसा असणार आहे ते जाणू. तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. समाजात आणि कुटुंबात तुमचे स्थान आदराचंच राहील. धार्मिक कार्यात आणि दान धर्म करण्यात मन रमेल. मुलं नातवंडांच्या प्रगतीने मन अत्यंत प्रसन्न राहील. 1ल्या घरातील उच्चीचा बुध आणि सूर्यदेव, 11व्या घरातील मंगळ हे या महिन्यातील सगळ्यात मोठे राजयोग आहेत. नशिबाची तुम्हाला 99% साथ मिळणार आहे. प्रशासकीय, सरकारी किंवा कायदेशीर बाबींमध्ये मोठा विजय मिळेल. बृहत्पराशर होराशास्त्रानुसार जेव्हा सिंह राशीचा स्वामी सूर्य स्वतःच्या राशीत प्रथम भावात असतो आणि बुध उच्चीचा असतो तेव्हा धनस्थानात जातक हा राजासारखा ऐश्वर्यवान, तेजस्वी, अत्यंत श्रीमंत आणि प्रशासकीय अधिकारांनी युक्त असतो. ग्रहांचे मानसशास्त्रीय संदेश देखील जाणून घ्या, समजून घ्या.
पहिल्या घरातील सूर्य सांगतो स्वतःच्या मूल्यांवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा. दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध सांगतो शब्दांची ताकद ओळखा. योग्य शब्दांमुळे धन आणि मान सन्मान दोन्ही मिळतात. तिसऱ्या घरातील शुक्र सांगतो तुमच्या कौशल्यांना आणि कलेला जगासमोर आणा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरकारी नोकरी, राजकारण, प्रशासकीय सेवा, रिअल इस्टेट, एमपीएससी, यूपीएससी, ज्वेलरी, गोल्ड ट्रेडिंग, मीडिया, कॉर्पोरेट मॅनेजमेंट क्षेत्राशी जोडलेल्या सिंह राशीच्या जातकांनी मोठे निर्णय घ्यावे. त्यांनी ऐतिहासिक यश मिळेल. खरा राजा तोच असतो जो केवळ स्वतःच्या मुकुटाचे रक्षण करत नाही तर आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाची प्रगती घडवून आणतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील नक्कीच क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन राशीचे महत्त्वाचे व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही एकही असे माहितीपूर्ण राशीचे व्हिडिओ मिस करणार नाही. लाभ आणि इच्छापूर्तीसाठी 18 सप्टेंबर पर्यंत 11व्या घरातील मंगळ आणि दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध तुमच्या सर्व इच्छा वेगाने पूर्ण करतील. प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे. व्यय आणि परदेशागमन आपण बघू. 12व्या घरातील उच्चीचा गुरु धार्मिक कार्यावर किंवा चांगल्या कामावर खर्च करवेल. परदेश प्रवासाचे आणि परदेशी कराराचे उत्तम योग आहेत. आता आपण सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा स्कोर कार्ड काय आहे ते पाहू. 2026 मध्ये सप्टेंबर 2026 मध्ये सिंह राशीसाठी असलेला पैसा आणि धन हे 10 पैकी 9.5, प्रेम आणि विवाह 10 पैकी 9, करिअर आणि व्यवसाय 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 9.5, कुटुंब आणि वास्तू 10 पैकी 9, भाग्य 10 पैकी 8.5, मानसिक शांती 10 पैकी 8.5 असणार आहे. विशेष शुभ दिवस तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या तारखा 3, 4, 9, 10, 14, 15 आणि 24, 25 सप्टेंबर या दिवशी महत्वाची कामे आणि सरकारी कामांचे करार करा. काही दिवस सावध राहण्यासाठी आहे तर ते म्हणजे 7 सप्टेंबर, 11, 20 आणि 27 सप्टेंबर या दिवसांमध्ये अहंकारांवर नियंत्रण ठेवा आणि अति उतावळेपणा टाळा. सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशी स्वामी सूर्यदेवासाठी दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. धन आणि समृद्धीसाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला गुळ दुर्वा अर्पण करा. प्रगतीसाठी दर रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण नक्की करा. जातकांनो, वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो, परंतु या सप्टेंबर महिन्यात सिंह राशीच्या जातकांनी आपले नेतृत्व गुण, तेज, प्रचंड धनयोग आकर्षित करण्यासाठी माणिक रत्नाची अंगठी परिधान करणे अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरेल. राशी भविष्य सामान्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला वैयक्तिक जन्मपत्रिकेचे सखोल विश्लेषण करून घ्यायचे असेल, करिअर, लग्न किंवा सरकारी कामांमध्ये अडचणींवर अचूक उपाय हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. कृपया फोन कॉल करू नका. हा सप्टेंबर महिना तुम्हाला तुमच्या हक्काचं स्थान, यश आणि अफाट समृद्धी देऊन जाणार आहे. पहिल्या घरातील सूर्य, दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध तुमच्या सुवर्णाची उधळण करेल. स्वतःच्या क्षमतेवर, कामावरती पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, त्या दिशेने चालून यशाचे शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये दिलेली त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुमच्या राशीप्रमाणे आणि तुमच्या मुलांकाप्रमाणे तुम्हाला जर ब्रेसलेट्स, स्टोन्स हवे असतील तर ते देखील तुम्हाला आपल्याकडून नक्कीच मिळून जातील. अगदी सिद्ध केलेले ब्रेसलेट्स तुम्हाला मिळतील. ज्यांना कोणाला ब्रेसलेट्स हवे असेल आपल्या राशीनुसार, आपल्या मुलांकानुसार, तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर बुक करावी. तर पुन्हा भेटूया आपण नवीन राशीच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय.